हॅलो, आम्ही सर्वजण गणपतीपुळेला निघालो. तिथून आम्ही तयार होऊन निघालो सकाळी सगळेजण गाडीमध्ये. दाभोळला जाऊन जेठीमध्ये बसलो आणि जेठीमध्ये सगळ्यांना खूप छान वाटत होतं. श्रुतीवरती गेली होती आणि सर्वेश पप्पांजवळ होता. आजी तिथंच उभी होती. तिथून आम्ही बाहेर निघालो आणि थोडंसं गुहागरवरून 1 तासभर प्रवास केल्याच्या नंतर आम्ही गणपतीपुळेला येऊन पोहोचलो. गणपतीपुळेला आम्ही गाडी साईडला पार्किंगमध्ये लावली आणि मग रांगेत जाऊ लागलो, कारण की गणपतीपुळेमध्ये खूपच गर्दी होती. उन्हाळा होता तरी पण खूप लोक दर्शनासाठी येत होते. आम्ही तिथे रांगेतून सगळेजण जाऊ लागलो आणि जाता जाता सर्वेश पप्पांजवळ होता. तर सर्वेश सगळ्यांना पाठीमागे पाहत होता आणि आजी पुढे होती, तिच्या मागे श्रुती होती. सर्वेशचा व्हिडिओ मी काढत होते, त्यामुळं सर्वेश माझ्या मागे मागे चालत होता पप्पांसोबत. मग आजी श्रुती पुढे चालत होत्या. चालता चालता आम्ही रांगेतून गेलो तर आतमध्ये बरेचसे दूर जावं लागलं. मध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं की तिथे मूषक होते. आम्ही तिथे थोडं थांबलो. मग तिथून परत आम्हाला आतमध्ये जावं लागलं. आतमध्ये गेलो आणि मग बघितलं की सगळ्यांनी हातपाय धुतले आणि हातपाय धुवून आम्ही नंतर परत रांगेत जाऊन उभे राहिलो. रांगेत गेलो आणि रांगेत गेल्याच्या नंतर पाहिलं की सर्वेश रस्त्यानं पूर्ण रांगेमध्ये मस्ती करत होता. गरमी होत होती म्हणून त्याला फॅन खाली घेऊनच उभं राहावं लागत होतं. मी मागे चालत होतो. मी व्हिडिओ काढत असल्यामुळं श्रुती मस्ती करत चालत होती. 2 हातात तिने दुर्वा आणि फुलांच्या माळा घेतल्या होत्या गणपतीला घालण्यासाठी. आणि मग मी रांगेत गेलो, थोडंसं जाऊन बसलो. गेल्याच्या नंतर बघितलं की फोटो पण काढले. मंदिरात बसलो. दर्शन झाल्याच्या नंतर आतमध्ये कॅमेरा चालू नव्हता, त्यामुळे बाहेर आम्ही मंदिराचा एक व्हिडिओ काढला. थोडं 2 मिनिटं उभारलं आणि तिथे थांबलो. श्रुती तोपर्यंत डान्स करत होती. डान्स केल्याच्यानंतर परत आम्ही मूषककडे आलो आणि सर्वजण तिथे श्रुतीला सांगितले की कानात बोलायला पाहिजे. श्रुती आणि सर्वेश त्याच्यासोबत खेळत होता आणि श्रुती कानात बोलत होती मूषकच्या. श्रुती बोलली आणि मग तिथून आम्ही श्रुतीची शॉपिंग करायला गेलो. मग श्रुतीने तिथे एक टोपी घेतली, फॅन घेतला, सर्वेशसाठी एक खेळणी घेतली आम्ही तिथे. मग तिथून आम्ही रस्त्याने येऊन डेरवणला आलो. डेरवणला तिथे श्रीसृष्टीमध्ये आलो. श्रीसृष्टीमध्ये खूप छान पेंटिंग्स होते. तिथे मंदिरात आम्ही कॅमेरा फोटो काढून देत नव्हते म्हणून आम्ही त्यांची परमिशन घेऊन छोटेसे व्हिडिओ काढले आणि तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर बंद व्हायची वेळ झाली होती, त्यामुळे दरवाज्यात गेटवरच ती लोक मला चला बाहेर म्हणत होती आणि मी कॅमेरा काढला तर त्यांनी मला सांगितलं की कॅमेरा बंद करा.